आता महायुतीतल्या लोकांशी बोललो तर त्यांच्याकडे नेतृत्व आहे, नेते आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नगर शहरातली काय अवस्था आहे? तुमचा नेता कोण आहे? आमचा नेता अनिल भाई राठोड आहे. ते स्वर्गवासी जरी असले तरी आमच्यासाठी आज आमचे ते नेते. बाकीचे पण नेते आहेत, पण आज आमची ओळख कोणामुळे झाली? अनिल भाई राठोड. आम्ही कोणाकडनं राजकारण शिकलो? अनिल भाई राठोडांकडनं शिकलो. भयांचा नातेवाईकच होता एक. भयांनी सांगितलं त्याला मारा, बरोबर, तू माझा नातेवाईक असतं तरी चालत, कारण ती मुलगी माझ्या घरातली, म्हणजे ती मुलगी आली पाहिजे सगळ्याला. भैयांनी माझा नातेवाईक आहे म्हणून त्याची बाजू घेऊ नका, त्याला जागच्या जागी शिवसैनिकांच्या पद्धतीने धडा शिकवा. तो माझा कोणी का असं ना, त्याला जागेवर धडा शिकवा. हे त्या टायमाला मला भैयांचं कळालं की भैया नातं होतं पण काही भैयांना घेणं देणं नव्हतं. भैया म्हणजे भैयाच होते. काही आम्ही नगरसेवक होण्याची म्हणजे काही लोकांची आम्ही कामं पाहिले. उदाहरणार्थ ज्येष्ठ नगरसेवक असतील बाळासाहेब बोराटे, यांची कामाची पद्धत पण आम्ही पाहिलेली. ते कशा पद्धतीने काम करतात त्या दृष्टिकोनातून आम्हाला हे आमचे अनिल भाई असतील, हे असतील की ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला काय करायचं या त्या पद्धतीने आम्ही आज पण लोकांच्या समस्या सोडवतो. अनिल भाईंचं नाव तुम्ही बऱ्याचदा घेतलं, त्यांच्याकडून काय शिकलात आणि काय त्यांचं तुम्हाला कोणते गुण आवडायचे? अनिल भायांचं एकच होतं की अनिल भाई राठोड हे जनतेसाठी होते. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला किंवा त्यांच्या कामासाठी धावून जाणारा व्यक्ती होता. रात्री 2 असू, 3 असू, पहाटे 4 असू, त्यांचा संपर्क एवढा दांडगा होता. समजा त्यांनी एखाद्या नगरसेवकाला तिकीट दिलं, तिकीट देण्याच्या आधी ते 100 लोकांना, त्या भागातल्या लोकांना विचारायचे याला तिकीट देऊ का नको. कोणाला विचारत होते? ते नागरिकांना, मतदारांना विचारायचे याला तिकीट देऊ का नको. त्यांच्याकडे पैसा हा विषय नव्हता. जनतेच्या जीवावर त्यांनी राज्य केले. जनता होती त्यांच्यासाठी, मतदार त्यांच्यासाठी होते. शिवजयंती केलेली होती, मला साल सांगता येणार नाही. भैयांनी त्या नगरसेवकांना, तिथल्या लोकांना बडबड केली की शिवजयंती करायची तर अशी करायला पाहिजे, जाऊन बघा बोले त्यांनी काय केली. असं वाटलं की आता मला प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी केली पाहिजे. लोकही सांगतात की तुम्ही यावेळेस घेतलाच पाहिजे. यावेळेस तुम्ही नगरसेवक झालेच पाहिजे. तुम्हाला नगरसेवक आम्ही करणार. त्या तेलिकुंटा भागामध्ये मला वाटतं पंदाडे साहेब नगरसेवक असताना त्या टायमाला त्या गल्लीमध्ये काम झालेलं होतं. त्याच्यानंतर अनेक सारे नगरसेवक येऊन गेले, तिथं कोणीही काम केलं नाही. पिण्याच्या पाण्याची पण हीच परिस्थिती. फेज 2 ची तुमची लाईन चालू झालेली नाही. फेज 2 चे पाईप टाकून ठेवलेले. तुमचे गांधी मैदान सारखा भाग असतात, त्या भागात अनेक सारे लोक तिथं त्या गांधी मैदानाच्या भागात रात्रीच्या टायमाला त्या इचरतबाई शाळेच्या भागामध्ये गांजा पिणारे लोक, ते कोरॅक्सच्या बाटल्या काय असतात ते नशा करणारे पोरं बसले असतात. हे कचऱ्यावाले कचरा गोळा करून कुठे ठेवतात माहिती का तुम्हाला? एक यांची विशिष्ट प्रकारची जागा आहे, तिथं एवढी घाण झाली. हे कोयलोच्या पाठी माग त्यांनी काही ठिकाणी कचरा गोळा केलेला आहे. त्यानंतर गांधी मैदानात एक ठिकाणी कचरा गोळा करून ठेवलेला आहे. त्याच्याच विल्हेवाट नाही लावले, लांब घेतात. विकतात तर काय तेच कळत नाही. ते फक्त जमा करून ठेवतात तिथं. शहरामध्ये कुठलं तुमच्या चेंबरचे झाकण सुद्धा अवेलेबल नाहीये. साधं चेंबरचं झाकण फुटलं ना तर लोकांनी असे दांडके टाकलेले त्याच्यामध्ये मध्ये की याच्यावर कोणी येऊन पडू नये म्हणून. तुम्हाला खोटं सांगत नाही, मी कॉर्पोरेशनचा विचार नाही केला त्या टायमाला की भूमी कॉर्पोरेशनला सांगून ते काम करू. मलाच वाईट वाटत होतं, हे वयस्कर आहेत, यांचा जर पाय जर घसरून हे पडले किंवा काय झालं तर हे आजू उठून घरात बसतील. बरोबर. आणि एवढं चांगलं आमचे शिक्षक आम्ही गमवून बसतो. त्याकरता मी ते स्वतः काम केले, स्वतः माणसं लावले, त्या क्षणाला माणसं लावून आम्ही ते काम केले. मेऱ्याने लक्ष काही घेणं देणं पडलेलं नाही त्या पालिकेला. तुम्हाला सांगतो काही नाही. एकनिष्ठ राहिलात, काय वाटतं तुम्हाला? लोक स्वीकारतील का? हा प्रभाग क्रमांक 11 आहे ना सर, हा अनिल भाईंना मारणार वर्ग. तिथं पक्ष बघणार नाही, अनिल भाईंचा फोटो पाहणार आहे. हा कोणाचा माणूस आहे? हा अनिल भाईंचा माणूस आहे. हा आपल्यासाठी दिवस रात्र एक करेल हे पाहणार आहे. लोकांना पक्षाची वळची काय परिस्थिती, लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. ते फक्त अनिल भाई राठोड. आमच्यासाठी सुद्धा आज अनिल भाई राठोड हाच एक पक्ष. नमस्कार, मी उद्धव. आपलं सगळ्यांचं रणधुमाळी महानगरपालिकेची या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आता आलोय अहिल्यानगर शहराच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणि इथे गेली अनेक वर्षांपासून निष्ठावंत शिवसैनिक अशी ज्यांची ओळख आहे, आक्रमक युवा नेता अशी ज्यांची ओळख आहे, असे विशाल वालकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार भाऊ.
नमस्कार, मी विशाल संजय वालकर. आता किती वर्ष तुम्ही सामाजिक काम करताय आणि तुम्हाला का असं वाटलं की आता मला प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी केली पाहिजे? मी 25 वर्षापासून माननीय अनिल भाई राठोड यांच्यावर शिवसेनेमध्ये काम करत आलेलो आहे. आणि ह्या म्हणजे इलेक्शन लढवायचं कारण असं आहे की ह्या आधी सुद्धा मी इलेक्शन लढवण्याचा म्हणजे मी प्रयत्न केला होता की आपण एक इलेक्शन लढवावं. त्या टायमाला माळेवाड्यातून प्रभाग क्रमांक होते, आता मागचा 12 नंबर वॉर्ड होता. त्याच्या आधी पण प्रयत्न केला होता, पण मागच्या टायमाला सुद्धा अनिल भाईंचं शेवटचं इलेक्शन असल्यामुळं तिथलं समीकरणासाठी माझ्यामुळं त्यांना तिकीट तर मलाच देणार होते, पण मला तिकीट दिलं असतं तर काही समीकरण भैयांच्या शेवटच्या इलेक्शनला अडथळा ठरू नये म्हणून भैयांना मीच सांगितलं की ठीक आहे भैया, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही ते त्या ठिकाणी करा म्हणून. तर त्याच्यानंतर मग त्यांनी जे काही लोकांना उमेदवारी दिली त्यांच्यासाठी पण आम्ही काम केलं, त्यांना निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. बरं. त्याच्यामुळे आता हा वार्ड क्रमांक 11 जो वार्ड क्रमांक 12 मधला जो भाग या वार्ड क्रमांक 11 जोडला गेलेला आहे. आणि ह्या वार्ड क्रमांक 11 जो आहे माझं सगळं कार्यक्षेत्र या वार्ड क्रमांक 11 मध्ये पूर्वीपासून आहे. जेणेकरून पूर्वी वार्ड क्रमांक 20 होता. या ठिकाणी माझी आधीचे नगरसेवक संजयजी चोपडा होते या ठिकाणी. मला वाटतं ते बीजेपीतनं त्या टायमाला लढायचे कारण माजी खासदार दिलीपजी गांधी हा त्यांचा राहत्या घरातला वॉर्ड होता. त्याच्यामुळे इथं शिवसेनेला सुद्धा तिकीट द्यायला अडचणी व्हायच्या म्हणून संजय चोपडा त्या ठिकाणी बीजेपीतनं इलेक्शन त्या ठिकाणी करत होते. किंवा काही टायमाला अपक्ष सुद्धा लढलेले आहेत, मला एक्झॅक्ट आता सांगता येणार. आणि अशा परिस्थितीत या भागात मी तेव्हापासून काम करतोय. म्हणजे 25 वर्षाच्या पूर्वीचा कार्यकाळ आहे आणि ही बाजारपेठ असल्यामुळे या बाजारपेठेमध्ये माझा संपर्क पूर्वीपासून आहे. माझी पण बाजारपेठ याच भागात येते. त्याच्यामुळे मी जे काम करत आलेलो आहे ते याच भागात काम करत आलेलो आहे. माझं कार्यक्षेत्रच हे. त्यामुळे या वॉर्डमध्ये मी इलेक्शन लढवायचं ठरलेलं आहे आणि त्यानुसार मी आता इलेक्शनला सामोरं जातोय. पण आपल्याला असतं ना की डोक्यात आपल्या काहीतरी काम करायचं आपल्याला. हो. अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बदलायच्या म्हणल्यानंतर हा जो भाग आता मी इतके वर्ष झाले पाहत आलेलो आहे ना, इथं सगळ्यात मोठी समस्या आहे पार्किंगची. ही बाजारपेठ आजच्या कंडिशनला ही बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली. आज कॉर्पोरेशनचे जे काही पार्किंगचे अलॉट झालेल्या जागा आहेत आज कॉर्पोरेशनच्या ताब्यात नाही आहेत त्या जागा. आज इथं फक्त सिव्हिल जे चितळ रोड सिव्हिलचं जे काही जागा आहे जुनं सिव्हिल होतं त्या ठिकाणी लोक फक्त पार्किंग करतात. आज ह्या बाजारपेठेला पार्किंग नसल्यामुळे ही बाजारपेठ आजच्या कंडिशनला उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज या पूर्ण मार्केटमध्ये जर तुम्ही पाहताल तर सराफ बाजार असेल किंवा एमजी रोड असेल. आता एमजी रोड कापड बाजाराची परिस्थिती तुम्हाला सांगायची झाली तर इथं आजच्या कंडिशनला ह्या सगळ्या समस्या म्हणजे नगरपालिकेची सुविधाच नाहीये. साधं नागरिकांना शौचालय नाही. 11th आवरला लहान मुलं असतील किंवा महिला असतील यांना शौचालय नाहीये. त्यांना काही दुकानदार काय झालेले जागा आहेत, दुकानं छोट्या आहेत, त्याच्यात त्यांनी गोडाऊन करायचे का खाली त्यांचे शोरूम करायचे, त्याच्यामुळे त्यांनी ते बाथरूम ती सिस्टीम पहिल्यापासून नसल्यामुळे ते केले नाही. आता काही लोकांनी ठराविक लोकांनी केलेली आणि त्यामध्ये कोहिनूर सारख्या भागांना मोठ्या मोठ्या शॉपमध्ये ते आहे. पण आज जर सर्वसामान्य नागरिक जर या भागात फिरत असताना त्यांना जर अशा समस्यांना सामोरं जावं लागते. कॉर्पोरेशनच्या जागा पडून येत. आज आमच्या सराफ बाजारातलं भाजी मार्केट तसंच त्या परिस्थितीत आहे. आता त्या भाजी मार्केटमध्ये बरेच दिवस झाले आज शौचालयाचं काम कोणीतरी काम घेतलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 महिन्याच्या वरती काम झाले, तिथं शौचालयच नाही. मग तिथल्या नागरिकांनी जायचं कुठं? या एमजी रोडच्या नागरिकांनी जायचं कुठं? किंवा घास गल्लीतल्या नवी पेठच्या नागरिकांनी जायचं कुठं? हा झाला शौचालयाच्या बाबतीत विषय. पार्किंगच्या बाबतीत हाच प्रॉब्लेम आहे. पार्किंगला तुमच्या अलॉट झालेल्या जागा असतील, खूप जागा आहेत. आता मी सांगायसारखं नाही येत की ते महापालिकेच्या म्हणजे कोर्टात वाद चाललेले आहेत. मी माहिती घेतलेली पूर्वी सुद्धा त्याचे कोर्टात वाद चालू आहेत. त्याच्यावर महापालिकेने लक्षच दिलेलं नाही. अहो ते कोर्ट केसचं काय झालं? काही नाही झालं. ज्या अलर्ट केलेल्या जागा आहेत तुम्ही पार्किंगच्या, त्या पार्किंगच्या सुविधा नसल्यामुळे इथली बाजारपेठ सगळी बाहेर शिफ्ट होण्याच्या मार्गावर आता आहे. आज इथल्या दुकानदारांनी एमजी रोडचं मी स्वतः पाहतो परिस्थिती. एमजी रोडच्या बऱ्याचशा दुकानदारांनी दुकानं ह्या बाहेरच्या लोकांना आज रेंटनी दिलेले आहेत आणि त्यांनी दुकानं बाहेर स्थापलेले आहेत. वाईट परिस्थिती, लोक येतच नाही खरेदीला. खूप वाईट. आणि आज काय झालेलं आहे, लोकांकडे गाड्या वगैरे सगळ्या गोष्टी असल्यामुळे नगर शहर वाढतंय. पहिले ही बाजारपेठ एकटी नव्हती, शहर पण वाढले. शहर वाढीच्या दृष्टिकोनातून बाजारातनं दुकानं बाहेर शिफ्ट होत आहेत. तालुक्यातनं लोक शहरात येत आहेत. तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे काही ठिकाणी दरोड्याच्या याच्या प्रकारामुळे लोकांना शहरी भागाकडे नवीन झालेल्या भागाकडे दुकानं टाकून व्यवसायाच्या स्वरूपाने नगर शहरात शिफ्ट होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या इथं ही बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तर दुसरं काय राहणार आहे या बाजारपेठेमध्ये?
काहीच राहू शकत नाही. सराफ बाजार आज आमचा निम्माच्या वरचा सराफ बाजार बाहेर शिफ्ट झाला. MG रोडचे कापड बाजाराचे दुकान बाहेर शिफ्ट झाले. भांडे व्यावसायिक असतील जे आमचे ते सुद्धा लोक बाहेर गेलेत. राहिलं काय त्याच्यामध्ये, बाजारपेठ बाहेर शिफ्ट झाल्यानंतर ह्या मार्केटच्या जागांचं डिव्हॅल्युएशन चालू झालेलं आहे साहेब. आज कोणी जागा विक्रीला सुद्धा काढली तरी त्याला तेवढी व्हॅल्युएशन येत नाही. ही का झाली वस्तुस्थिती? महापालिका त्यांच्याकडनं कर स्वरूपात एवढ्या मोठ्या रकमा घेते. त्यांना सुविधा कोणत्या आहेत? अहो साधा रस्ता नाही, तुम्ही चालायला तुम्ही असं रस्त्याने जर चालत गेले ना, सुविधा नाही आहेत. डांबरीकरण होतं, नुसतं वरचं कार्पेट मारलं जातं, रात्रीतून रस्ता तयार होऊन जातो. अहो तो रस्ता त्या पावसाच्या पाण्याने तो रस्ता टिकणार आहे का? तो टिकतच नाही. तो रस्ता खड्डे, सगळे खड्डे आहेत या भागामध्ये. अहो अशा इथं आजूबाजूला अशा काही नागरिकांच्या म्हणजे राहणाऱ्या नागरिकांच्या गल्ल्या आहेत. त्या गल्ल्यांमध्ये आज 40, 45 वर्ष झाले तिथं गटारी सुद्धा बांधल्या गेलेल्या नाही. बापरे. गटारी सुद्धा आतल्या अंतर्गत रस्त्यांमध्ये गटारी सुद्धा बांधलेल्या नाहीत. आज जर पाहताल ना तुम्ही, चोकप आहे तुम्हाला. आम्ही जर कधी तुम्ही आले कॅमेरे घेऊन तर मी जागेवर दाखवू शकतो की त्या ठिकाणी किती वाईट परिस्थिती आहे. मग कुठल्या सुविधा आहेत कॉर्पोरेशनकडनं? कुठल्याच नाहीये. पार्किंगची नाही, काहीच नाही, कुठलीच सुविधा नाही अक्षरशः. म्हणजे अंदाज हा मार्केटच्या बाजाराचा विषय झालेला आहे. बरोबर आहे. तुम्हाला हे सगळं परिवर्तन करायचं आहे. हो. हे जे चित्र आहे विदारक, हे तुम्हाला बदलायचं आहे. हो. पण हे चित्र बदलण्यासाठी तुम्हाला महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाण्याची इच्छा आहे. बरोबर. आता महायुतीतल्या लोकांशी बोललो तर त्यांच्याकडे नेतृत्व आहे, नेते आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नगर शहरातली काय अवस्था आहे? तुमचा नेता कोण आहे? आमचा नेता अनिल भाई राठोड. ते स्वर्गवासी जरी असले तरी आमच्यासाठी आज आमचे ते नेते. बाकीचे पण नेते आहेत, पण आज आमची ओळख कोणामुळे झाली? अनिल भाई राठोड. आम्ही कोणाकडनं राजकारण शिकलो? अनिल भाई राठोडांकडनं शिकलो. काही आम्ही नगरसेवक होण्याची म्हणजे काही लोकांची आम्ही कामं पाहिलेत. उदाहरणार्थ ज्येष्ठ नगरसेवक असतील बाळासाहेब बोराटे, यांची कामाची पद्धत पण आम्ही पाहिलेली. ते कशा पद्धतीने काम करतात त्या दृष्टिकोनातून आम्हाला आमचे अनिल भाई असतील, हे असतील की या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला काय करायचंय त्या पद्धतीने आम्ही आज पण लोकांच्या समस्या सोडवतो. कॉर्पोरेशनकडनं कशा त्या सोडून घ्यायच्यात या सगळ्या परिस्थितीत आम्हाला त्या गोष्टीची ज्ञान ह्या लोकांकडनं मिळालेली, आमच्या ज्येष्ठांकडनं मिळालेली. अनिल भाई यांचं नाव तुम्ही बऱ्याचदा घेतलं, त्यांच्याकडून काय शिकलात आणि काय त्यांचं तुम्हाला कोणते गुण आवडायचे? अनिल भायांचं एकच होतं की अनिल भाई राठोड हे जनतेसाठी होते. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला किंवा त्यांच्या कामासाठी धावून जाणारा व्यक्ती होता. रात्री 2 असू, 3 असू, पहाटे 4 असू, त्यांचा संपर्क एवढा दांडगा होता की त्यांना माहिती असायचं की समजा त्यांनी एखाद्या नगरसेवकाला तिकीट दिलं, तिकीट देण्याच्या आधी ते 100 लोकांना, त्या भागातल्या लोकांना विचारायचे याला तिकीट देऊ का नको. कोणाला विचारत होते ते? नागरिकांना, मतदारांना विचारायचे याला तिकीट देऊ का नको. तेव्हा नागरिक सांगायचे नाही द्या. आणि जर समजा त्यांनी जर काम नाही, भैया एवढं सुद्धा बोलायचे तिकीट देताना. मला चांगलं आठवतंय की भैया बोलायचे, समजा यांनी काम केलं नाही तर माझ्याकडे या तुम्ही, यांनी काम नाही केलं. हे प्रसंग घडलेले आहेत. त्या नगरसेवकाला सांगून सुद्धा नगरसेवकांनी काम केलेलं नाहीये ना, तर भैयाने त्या नगरसेवकांना त्या नागरिकांसोबत आपलेले. असं तर नाव घेणार नाही मी एखाद्याचं कोणाचं, पण ही परिस्थिती घडलेली. हे आम्ही शिकलेलो आहे की नागरिकांचं पहिले कामाचं पाहिजे. तुम्हाला निवडून दिलंय, तुम्हाला कपडे चांगले घालून, झब्बे कुर्ते घालून आयटीत मिरवायला तुम्हाला नगरसेवक पद दिलेलं नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या मनाने गेलेले, तुम्हाला आम्ही उभं केलेले असं भैया म्हणायचे. तुम्ही जनतेच्या सेवेसाठी उभे, तुम्ही जनतेची सेवाच केली पाहिजे. तुम्हाला व्यापार धंदा हे सगळ्या गोष्टी करायच्या होतं तर तेच करायचं होतं, इकडे यायचं नव्हतं. हे असे भयांचे शब्द असतात. पण कायम त्यांचं एक आक्रमक हे राहिलं. हो, शिवसेना म्हटलं की तसं आक्रमकता आहेच. हो, तर त्यांच्यातले काय तुमच्यात गुण तुम्ही आता स्वतः काम करताना हे करताय? त्यांचा गुण की नागरिकांच्या सुविधा काय असतील ते सोडवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. कुठल्याही पद्धतीच्या समस्या असून द्या, त्यांना त्या समस्या सोडवायच्या. नागरिकांनी तुम्हाला जर एखादं काम सांगितलं तर तुम्ही ते झोकून देऊन करायला पाहिजे. हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलो. जनताच त्यांचं खरं म्हणजे हे होतं. त्यांच्याकडे पैसा हा विषय नव्हता. जनतेच्या जीवावर त्यांनी राज्य केलेले. जनता होती त्यांच्यासाठी, मतदार त्यांच्यासाठी होते. आज अनिल भाईंचं नाव तुम्हाला सुद्धा नगर शहरातल्या लोकांनाही माहिती की अनिल भाईला रातोरात फोन करा, तुम्ही कुठल्याही प्रसंगात करा. आज पण आम्ही तेच भाईंकडनं शिकलेलो आहे की आम्ही कुठलेही नागरिकाचे प्रसंग असू द्या, आम्ही त्या ठिकाणी रात्र बेरात्री आम्ही दिवसा आम्ही त्यांच्यासाठी पळतोय. हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. आता हे ठीक आहे, सगळं तुम्हाला चांगलं काम करायचंय, परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे, पण तुम्ही लोकांकडे जाताना त्यांना काय तुम्ही कन्व्हिन्स करावं लागेल ना लोकांना की मी चांगला माणूस आहे, मी हे करणार आहे चांगलं. हो, काय घेऊन जाणार आहात लोकांपर्यंत? आता बघा, हे जो भाग आहे या भागात काही कामं झालेली नाहीये, काही ठराविक कामं झालेली नाही. हे पार्किंग वगैरे तर हे तो होणंच गरजेचं होतं. काही अंतर्गत गल्ल्यांमध्ये सुद्धा कामं झालेली नाही खूप वर्षापासून. ती वस्तुस्थिती.
उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, तेलीकुंटावरती आमचे सर राहिले. त्या तेलीकुंटा भागामध्ये मला वाटतं पंदाडे साहेब नगरसेवक असताना त्या टायमाला त्या गल्लीमध्ये काम झालेलं होतं. त्याच्यानंतर अनेक सारे नगरसेवक येऊन गेले, तिथं कोणीही काम केलं नाही. मी ज्या टायमाला मला ह्या वार्डात उभं राहायचंय त्या परिस्थितीला मी त्या भागातनं फिरत असताना आमचे एक शिक्षक आहेत तिथं राहिले आहेत आमचे सर. मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बोले अशी अशी परिस्थिती आमच्या इथं आहे गल्लीमध्ये. तुम्हाला खोटं सांगत नाही, मी कॉर्पोरेशनचा विचार नाही केला त्या टायमाला की भूमी कॉर्पोरेशनला सांगून ते काम करू. मलाच वाईट वाटत होतं, हे वयस्कर आहेत, ह्यांचा जर पाय जर घसरून हे पडले किंवा काय झालं तर हे आदू उठून घरात बसतील. बरोबर. आणि एवढं चांगलं आमचे शिक्षक आम्ही गमवून बसू. त्याकरता मी ते स्वतः काम केलंय, स्वतः माणसं लावले, त्या क्षणाला माणसं लावून आम्ही ते काम केलेलं. का केलं? मला उभं राहायचं म्हणून ही भावना नाही, हा माणूस आदू झाला नाही पाहिजे ही भावना होती. त्याच्यामुळे आम्ही ते स्वतः काम केले. असे बरेचसे कामं केलेले आहेत त्या ठिकाणी. तर नाव सांगून आमची वावागिरी करून घेणं हे माझ्या बुद्धीला पण नाही पटत कधी कधी. नाही हे आहेत असे व्यक्ती. अजून काय काय काम केलं सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काय काय करता येतं? सामाजिक क्षेत्रात काम करायचं म्हटल्यानंतर माझी शिववर्धन प्रतिष्ठान फाउंडेशन आहे, माझं विशाल वालकर फाउंडेशन आहे. ह्या सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी रक्तदान शिबिर करतोय. रक्तदान शिबिर केल्यानंतर नागरिकांच्या ज्या आरोग्याच्या काही शिबिर आम्ही त्या ठिकाणी भरवतो. त्यानंतर धार्मिकचा जर विचार केला तर धार्मिकला दत्त जयंती असेल, दत्त जयंतीला आम्ही त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतो. गणेश उत्सव असेल तर गणेश उत्सवाची खरी मजा आम्हाला अनिल भाईंनी दिलेली की गणेश उत्सव कसा करायला पाहिजे. आज माझ्या प्रतिष्ठानला, माझ्या मंडळाला मी आता सलग 3 वर्ष झाले मला प्राइज भेटते, 3-4 वर्ष झाले. आणि कन्सेप्ट काय असली पाहिजे हे त्या भाईंकडे असलं पाहिजे. एक दिवशी मला चांगला आठवतो, मी शिवजयंती केलेली होती, मला साल सांगता येणार नाही. भैयांनी त्या नगरसेवकांना, तिथल्या लोकांना बडबड केली की शिवजयंती करायची तर अशी करायला पाहिजे, जाऊन बघा बोले त्यांनी काय केली. तर सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, या भागात आम्ही अशा गोष्टीमध्ये स्वतःही झोपून देतो. म्हणजे गणेश उत्सव असेल तर गणेश उत्सवाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही रक्तदान शिबिर करतो. तिथं आम्हाला तर कालच कळाले की आम्हाला जिल्हास्तरीय आम्हाला क्रमांक मिळाले. मला कालच कळाले. अरे वा, जिल्हास्तरीय क्रमांक मिळाला. अभिनंदन तुमचं त्यासाठी. हो. भैयांचं किती तुम्हाला सहवास मिळाला किंवा त्यांच्या सोबत तुम्ही जे काही क्षण घालवले त्यातला असा एखादा लक्षात राहिलेला एखादी प्रसंग? खूप क्षण आहेत असे, खूप क्षण आहेत. एखादं सांगा ना असं काहीतरी की बाबा खूप काही शिकायला मिळालं या प्रसंगापासून. एक प्रसंग असा सांगायचा झाला, XYZ एक मुलगी त्या ठिकाणी दुसऱ्या एका मुलाबरोबर ती पळून गेली. पळून गेल्यानंतर ती जबाबदारी भैयांनी माझ्याकडे दिली. त्या टायमाला भैया मला म्हणले की आमच्यातल्या कोणाचा जरी फोन आला त्याला मदत करणारा आमच्यातलाच एक जण आहे. आमच्यातला जरी कोणाचा एक जणांचा फोन आला तर फोन उचलायचा नाही, त्या पोराला कुठून पण धरून आणायचं. त्याला आम्ही रातोरात दिल्लीतून धरून आणलो होतो. आम्ही दुपारी 12 ते म्हणजे रात्री निघलेलो आम्ही. कशाही परिस्थितीत आम्ही दिल्लीत पोहोचून त्या दिल्लीतून त्या दोघांना इथं हजर केलं होतं नगरमध्ये. आणि त्या टायमाला जो समोरचा जो मीडिएटर होता तो असं म्हणायला हरकत नाही भयांचा नातेवाईकच होता एक. भयांनी सांगितलं त्याला मारा. अरे बाप, तो माझा नातेवाईक असतं तरी चालेल, कारण ती मुलगी माझ्या घरातली, म्हणजे ती मुलगी आली पाहिजे सगळ्याला. बाप, त्याला आम्ही मारलं नाही, पण त्याला समजून सांगून ती अशा परिस्थितीत त्याला नगरमध्ये आणला आम्ही. ती मुलगी त्यांच्या ताब्यात दिली समोरच्या व्यक्तींच्या, आणि आज ती मुलगी चांगल्या ठिकाणी नांदती. आणि हा प्रसंग सांगायचा तात्पर्य की भैयांनी माझा नातेवाईक आहे म्हणून त्याची बाजू घेऊ नका. त्याला जागच्या जागी शिवसैनिकांच्या पद्धतीने धडा शिकवा. तो माझा कोणी का असना, त्याला जागेवर धडा शिकवा. मला माझ्या माणसाच्या माझी मुलगी आहे ती. माझ्या कोणाची जरी मुलगी असेल ती माझी मुलगी आहे. आमच्या कोणत्या व्यक्तीचा जरी फोन आला तरी फोन उचलू नका, आणि ती मुलगी घरात आणून तिथं मला दिसली पाहिजे. हे त्या टायमाला मला भैयांचं कळालं की भैया नातं होतं पण काही भैयांना घेणं देणं नव्हतं. भैया म्हणजे भैयाच होते. त्यांना जनताच ही एकमेव त्यांना प्रिय होती. ते जनतेसाठी काही पण करायची तयारी होती, काही पण करायची. मुंबई आर्थिक राजधानी आपल्या देशाची. मुंबई बंद करण्याची ताकद असलेला एकच नेता होता बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरेंची लोकप्रियता किती होती हे त्यांच्या अंत्यविधीला कळलं. कारण असं म्हटलं जातं की मृत्यूचाही सोहळा व्हावा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ते थेट बाळासाहेब ठाकरे, गर्दी लोकांनी अनुभवली अंत्यविधीच्या वेळेला. एवढा मोठा नेता होऊन गेला. ठीक आहे, आता पक्षाला थोडेसे संघर्षाचा काळ सुरू आहे किंवा काय, बाळासाहेब ठाकरेंना पण तुम्ही भेटला तसं करत? हो, भेटलेलो मी. प्रसंग असा होता की मी
मुंबईमध्ये शिकण्याकरता गेलेलो होतो. माझं मशीनचं ट्रेनिंग होतं आणि म्हणजे मी 11वीतच होतो त्या पिरियडला. बर. आणि मी वयांचा कार्यकर्ता लहानपणापासून असल्यामुळं मी मुंबईत शिकायला असताना दहीहंडीचा एक प्रसंग होता. दहीहंडीच्या दिवशी मी दहीहंडी पाहत मी कलानगरला जायचं, मातोश्रीला जायचं म्हणून मी आपलं त्या कलानगरच्या गेट पर्यंत गेलो. कलानगरच्या गेटमध्ये गेल्यानंतर मी तिथं एक धुळ्याचा मला मेजर भेटला, मराठीत बोलला तो माझ्यावर. मी म्हणलं मला साहेबांचा फक्त बंगला पाहायचा आहे. म्हणे ठीक आहे म्हणे, आतमध्ये या नंबरचं, त्या कॉलनीमध्ये असे नंबर्स आहेत, त्या या नंबर पर्यंत जा म्हणे. आता तिथं गेल्यानंतर मला राहवलं नाही म्हणून मी त्या टायमाला मी बाहेरनं तिकडनं फोन केला मुंबईतनं. फोन करायच्या आधी सुद्धा मी डायरेक्ट बाहेरचं नाव सांगून मी आतमध्ये मातोश्रीमध्ये पोहोचलेलो होतो. बर. पोहोचल्यानंतर मग मी आमची पण काही ओळख सांगितली मुंबईतली आणि भायांचं नाव सांगितलं आणि भायांना फोन लावल्यानंतर मला त्या टायमाला भेट झालेली बाळासाहेबांचं. तर बाळासाहेबांनी माझ्यावर खूप चांगल्या गप्पा मारलेल्या. पहिल्यांदाच लगेच भेट झाली तुमची? झाली, फक्त अनिल भायांमुळे. बर. फक्त अनिल भायांमुळे. नंतर किती भेटी झाल्या बरं तुमच्या? नंतर एक प्रसंग असा आहे की महापौर मॅडम आपले शिलाताई शिंदे या निवडून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही सगळे मुंबईला गेलेलो होतो. मुंबईला गेल्यानंतर सगळेजण भेटले बाळासाहेबांना. मी बाळासाहेबांसाठी आहे ना प्लाऊडचा कटिंगचं धनुष्यबाणाचा बुके तयार करून नेला होता त्या ठिकाणी. आणि सकाळची भेट आहे ना या सगळ्या सिनियर लोकांची झाली, पण आम्हाला राहुल नाही, आम्हाला भेटायचंच म्हणून परत. म्हणून आम्ही मागणी केली कोणाकडे माहिती का? माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे. एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे एक 7-8 जणांचं नाव नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी दिलं. संध्याकाळी 8चा टायमिंग दिला आणि म्हात्रेंना सांगितलं की यांना साहेबांचं जेवण झाल्यानंतर यांना भेट व्हावी. ज्या टायमाला मी वरती साहेबांना जेव्हा भेटायला गेलो ना, तर त्या टायमाला मी जो धनुष्यबाणाचं बुके ज्या टायमाला त्यांना घेऊन गेलो ना, तर त्यांनी बुके पाहिला. अरे कशाचा बनवला? मी म्हणलं साहेब हे प्लायचं कटिंग करून हा बनवलं. साहेबांना एवढा आवडला आणि साहेबांनी ना मला असं शेजारी घेऊन बसून त्या ठिकाणी माझ्याबरोबर गप्पा मारला. प्रसंग फोटो वगैरे आहेत ते? तो फोटो आमच्या मित्राकडे होता, तो माझ्याकडे पण होता. माझा पेन ड्राईव्ह तो हरवल्यामुळे माझ्याकडे असतो फोटो नाही. बाकीचे सगळ्यांकडे फोटो येते. तेव्हा सोशल मीडिया पण नव्हती ना, नव्हती एवढी नव्हती. हा, हे खूप भारी. म्हणजे एवढ्या मोठ्या नेत्याला जाऊन भेटलो आणि पहिल्याच भेट झाली होती. त्यानंतर पण बऱ्याच भेटी झाल्या. हो, ती भेट झाली. वा, काय त्यांचं व्यक्तिमत्व कसं म्हणजे वाटलं बरं तुम्हाला? पहिल्यांदाच भेटला, त्यांच्याबद्दल आधी काहीतरी ऐकलेलं, मी आता कसं आहे काय, आणि पहिल्यांदाच समोर आले, काय भावना होत्या त्यावेळेला? भावना म्हणजे अक्षरशः अंगावर काटा आलेला होता त्यांना जेव्हा भेटत होती. अशी एक लाईट, त्या एक विशिष्ट प्रकारची लाईट त्यांच्या वरती अशी समोर सोडलेली होती. तर ती अशी म्हणजे बाळासाहेब त्या टायमाला असे त्या चेअरवरती बसलेले असं दिसत होते ना, की असं खरं वाटत नव्हतं की त्या टायमाला की बाळासाहेबांना आता आपण भेटतोय आणि ते आपल्याला बाजूला घेऊन गप्पा मारतात. म्हणजे अक्षरशः त्यांनी विचारणा केली की कसं चाललंय काम तिथं शिवसेनेचं, काय चाललंय. तर त्यांच्याकडची एक मी पद्धत माझ्या लक्षात त्या टायमाला आलेली की महाराष्ट्रामधून जितके काही वृत्तपत्र त्या टायमाला सेना भवनला जातात, अजून पण जातात, त्या टायमाला त्याचे कात्रण करून एका पेजला लावून वरती त्या वृत्तपत्राचं नावाचं ती फाईल, प्रत्येक जिल्ह्याची फाईलीचे महत्वाचे रोजचे पेपरचे त्यांच्याकडे यायची की शिवसैनिकांनी काय केलं त्या संदर्भातल्या बातम्या त्यांच्याकडे रोज यायच्या. त्याच्या माध्यमातून त्या बातम्या आल्यानंतर त्यांनी मला दाखवलं, तुमच्या नगरचा हा काल त्या अनिल भाईंनी एक कार्यक्रम केला, कसा झाला? म्हणलं साहेब चांगला झाला. तर मी त्या टायमाला विचारलं त्या टायमाला, म्हणलं साहेब हे तुम्ही रोज पाहताय, हे कात्र माझ्याकडे रोज येतात नाही. महाराष्ट्रातले जितके वृत्तपत्र जिथं शिवसैनिक आहेत तिथले कोणी काम केले त्याचे वृत्त म्हणजे रोज समोर पाहतो म्हणजे. आणि समजा त्यांच्या काही चुका झाल्या असतील किंवा त्यांना अजून काय सांगायचं असेल तर मी इथून फोन करतो म्हणजे. तिथं ते अधिकारी म्हणजे तो जो त्यांनी ज्याला काम दिलेलं आहे, मला वाटतं सेना भवनला ते ऑफिस होतं, त्या म्हाले म्हणून कोणतरी ते होते की त्यांना तेवढंच काम होतं ऑफिसमध्ये की महाराष्ट्रातून जेवढे काही पेपर्स आलेत त्या शिवसैनिकांनी ज्यांनी कोणी आंदोलन केले असेल काय त्याचे कात्रण एक पेजला लावून ते साहेबांच्या घरी पाठवायचे आणि त्या संध्याकाळी 8च्या टायमिंगला ते समोर टेबलवर यायचं. आणि त्या पिरियडला आम्ही 8ला भेटीला गेलेलो त्यांचं जेवण झाल्यानंतर. तो एक प्रसंग मला आठवला आणि ती साहेबांनी आम्हाला ती एक पद्धत सांगितलेली, मी पण ती राबवली. मी विद्यार्थी सेनेचं काम केलेलं आहे, मला भाईंनी विद्यार्थी सेनेचं पद पण दिलं होतं. मी त्या पद्धतीचं पण काम केलेलं आहे की ते कात्रण लावलेलं आहे वरती असं पेपर्स लावलेले, तर ते एक आठवण होती, ते केलेलं आहे. आणि एक मला आठवतं बाळासाहेबांनी एक सांगितलं होतं की तुमच्याकडे जर पेपरचं म्हणजे तुमच्याकडे माहितीचा संच तुम्ही काय केलंय याची संचिका असेल ना, तुम्हाला लोकांना काही जास्ती सांगायची गरज नाही. बरोबर, तुम्ही काय केलंय म्हणून. तो एक प्रसंग मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालेला आहे, तो मी आज पण चालू ठेवला. आज पण मी जर काही आंदोलन केलं किंवा कोणाचा विषय मार्गी लावला
आणि तो एखाद्या पेपरला छापून आला ना, मी आज मी तेवढं सांभाळून ठेवतो सर. त्यांनी मला ती एक आपल्याला आहे का त्यांच्या तुमच्याकडे? आहे सगळं आहे माझ्याकडे रात्रीनं सांभाळून ठेवलेलं? सगळं सांभाळलेलं. वा. सगळं सांभाळलेलं. म्हणजे फक्त नेत्यांना भेटले नाहीत, तर नेते शिकायला भेटले, तुम्ही घेऊन आला शिकायला भेटलेले. आणि शिकायला मिळालं. त्यातल्या त्यात भैया मला सारखे त्या टायमाला नंतर सेना भवनला पाठवायचे बरंचसं काही काही कामं घेऊन ऑफिशियल काम असून. सेना भवनचे काम सगळे भैया माझ्या थ्रू बऱ्याचशा ठिकाणी मला भैयाच पाठवायचे. मंत्रालयातले कामं सुद्धा भैया माझ्याकडे द्यायचे. हे कोणालाही शिवसैनिकांना विचारा. हा, काय ठराविक लोकांनाच माहिती होतं. पण असं म्हटलं जातं ना, समजा आता उदाहरणार्थ विचारलं की तुम्हाला नगरसेवक व्हायचंय, तर जे आपण म्हणतो ना की वाहत्या गंगेत हात धुवून घ्या किंवा धावत्या बसमध्ये, असे आपल्या बोलीभाषेत आहे की बाबा, पण तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलात, काय वाटतं तुम्हाला? लोक स्वीकारतील का? हा प्रभाग क्रमांक 11 आहे ना सर, हा अनिल भाईंना मारणार वर्ग आहे. तिथं पक्ष बघणार नाही, अनिल भाईंचा फोटो पाहणार आहे. हा कोणाचा माणूस आहे? हा अनिल भाईंचा माणूस आहे. हा आपल्यासाठी दिवस रात्र एक करेल, हे पाहणार आहेत. लोकांना पक्षाची वळची काय परिस्थिती, लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. ते फक्त अनिल भाई राठोड. आमच्यासाठी सुद्धा आज अनिल भाई राठोड हाच एक पक्ष आहे. आम्ही जे टिकून आहे ना, ते फक्त अनिल भाई राठोड या नावाने टिकून आहे, ह्या नावाने टिकून आहेत. म्हणून आजपर्यंत आम्ही इथं टिकून राहिलेलो. आणि त्यांच्या फोटोवरती आम्ही इलेक्शन करतोय. या भागामध्ये त्यांचे इतके असंख्य कार्यकर्ते आहेत, हे आम्हाला आज फिरताना लक्षात येतंय. आणि आम्हाला पण माहिती आहेत कोण आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही इलेक्शन पक्षपेक्षा आम्हाला अनिल भाई राठोड हाच विषय, हाच फोटो घेऊन आम्हाला पुढे जायचंय. म्हणजे त्यांचा फोटो, त्यांचं नाव लोक स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं? 100% स्वीकारणार सर, 100% स्वीकारले जाणार. तुम्हाला काहीतरी मुद्दे लोकांच्या दारात घेऊन जावे लागतील ना, की बाबा किंवा तुम्ही 100 लोकांना भेटलात, तर त्यातल्या 100 लोकांच्या काय काय प्रतिक्रिया असतात बरं तुम्हाला? कशा म्हणजे महिला असतील किंवा बाबा हा चांगला पोरगा आहे, तो काहीतरी करतोय, चांगलं काम करतोय, किंवा तो हे केलं पाहिजे, किंवा नको बाबा या भांडणात पडू, अशा काय काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या? नाही, लोक म्हणतात की, लोकही सांगतात की तुम्ही यावेळेस घेतलाच पाहिजे चान्स, यावेळेस तुम्ही नगरसेवक झालेच पाहिजे, तुम्हाला नगरसेवक आम्ही करणार आहे. मी खोटं सांगत नाही, मी खूप कमी पळतोय आता. लोक माझं काम करतायत. बरं. लोकांचे पॉम्पलेट वाटून झालेत, मी अजूनपर्यंत पॉम्पलेट नाही. लोक माझं काम करतायत. माझ्या ते पक्षाचं नंतर ठरवलं तुमचं त्या आघाडीचं, त्याच्यानंतर आम्ही पॉम्पलेट वाटणारच. लोकांच्या मनात आम्ही आज घर केलेले आहे. लोक आमचं इलेक्शन हातात घेणार आहेत, हे तुम्हाला आमच्या मतदानामध्ये दिसून येणार आहे. आम्हाला काही जास्ती करायची अपेक्षा. लोक आम्हाला सांगतात काय इलेक्शन लढो, इथं हक्काचा माणूसच राहिला नाही कोणी. आम्ही कोणाकडे जायचं काम घेऊ? भैया होते, भैयांना फोन करायचे, भैयांना ऑफिसची पण गरज नव्हती. आम्ही 94221608 या नंबरला कॉल केला की आमचं काम, ते नगरसेवक त्यांच्या दारात द्यायचं. त्या फोन समजा त्यांनी फोन उचलला नाही, त्याकरता आम्हाला तुझ्याकडनं ही अपेक्षा आहे. भैया नाही येत ना आज, तर ही तुझ्याकडनं अपेक्षा आहे. तू उभा राहायला पाहिजे, आमच्याकडे येऊ नको. आम्ही आमच्या पद्धतीने तुझं काम कसं करायचंय ते आम्ही करणार आहे. ही लोकांची भावना आहे आजच्या कंडिशन. महिलांचे पण सुद्धा असे अनेक सारे विषय आहेत, खूप सारे विषय आहेत. सुरक्षा आहेत ना, आहेत ना, सुरक्षा आहेत, रोजगारचा विषय, रोजगाराची तर खूप मोठी परिस्थिती महिलांच्या बाबतीमध्ये. बचत गट असतील, हे असतील, त्यांचे अनेक सारे विषय आहेत. त्यांना वरतून सुद्धा सरकारकडनं त्या बचत गटवाल्यांना, आता माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती घेतलेली, त्यांना अजून पण कुठल्या पद्धतीचं जे काही नोंदणीकृत आहेत, त्यांना अजून कुठल्या प्रकारचं असं मोठं भरघोस काही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचंही काही त्याच्यामध्ये होत नाही. महानगरपालिकेच्या सभागृहात गेल्यानंतर त्यावेळेस आपण एक स्वप्नपूर्ती घेऊन तिकडे जातो, पहिल्या पायरीच्या आपण पाय पडतो. त्या सभागृहामध्ये काय मागणी असेल बरं पहिली तुमची? आमच्या प्रभागासाठी, शहरासाठी म्हणा, प्रभागासाठी म्हणा, एक नगरसेवक म्हणून तुम्ही प्रवेश केलाय आणि आता तुम्हाला काहीतरी मागायचंय प्रशासनाला, मीटिंग मध्ये बोलायचं. नगर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती का? अनेक सारे विषय आहेत या ठिकाणी. तुमच्या लाईटची इतकी मोठी समस्या आजच्या कंडिशनला, ही बाजारपेठ आहे साहेब या भागामध्ये. तुम्ही 23 वॅटच्या लाईटी बसवलेल्या आहेत. तुम्ही तुमचं कंजम्पशन, लाईटीचा जो काय लो भार आहे तो कमी करण्यासाठी तुम्ही लाईटीच्या वॅट कमी केले. तुम्ही 30 वॅटचे पहिले, मला वाटतं ते ह्याचे बल्ब यायचे सोडियमचे बल्ब, असा समजा एक 500 फुटाच्या रस्त्यामध्ये जर एक 7-8 बल्ब जरी लागले तरी प्रकाश चांगला पडायचा, लक्क प्रकाश पडायचा. आज तुम्ही 22 वॅट आणि 30 वॅटचे जे तुम्ही बल्ब लावलेत ना, त्याचा प्रकाश सुद्धा पडत नाही. चोऱ्या वाढल्यात.
चोऱ्या माऱ्या वाढल्या. दिवसा म्हणजे संध्याकाळी 9 वाजता इथून गाड्या जातात आहेत. तुमचे ते गांधी मैदान सारखा भाग असेल त्या भागात अनेक सारे लोक तिथं त्या गांधी मैदानाच्या भागात रात्रीच्या टायमाला त्या इचरतबाई शाळेच्या भागामध्ये गांजा पिणारे लोक, ते कोरॅक्सच्या बाटल्या काय असतात ते नशा करणारे पोरं बसले असतात. तिथं लाईटही नाहीये. लाईटच्या समस्या, त्या लाईटवाल्यांना तुम्ही विचारा, आम्ही असंख्य कंप्लेंट करतो तेव्हा लाईटी चालू करून देतो. म्युन्सिपाल्टीकडे लाईटी नाही शिल्लक, म्युन्सिपाल्टीकडे वायर नाही शिल्लक. रस्त्याचे कामं झालेत काही ठिकाणी, त्यातले खांब काढून नेलेले आहेत, ते खांब परत लावले गेले नाहीयेत. ते खांब काढले नाही, लावले गेले नाहीमुळे तिथं अंधार आहे. त्या अंधारामध्ये या लाईटी अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या माऱ्या वाढलेले आहेत. हा झाला लाईटी पुरता विषय. शहरामध्ये कुठलंच तुमच्या चेंबरचे झाकण सुद्धा अवेलेबल नाहीयेत. साधं चेंबरचं झाकण फुटलं ना तर लोकांनी असे दांडके टाकलेले आहेत त्याच्यामध्ये की याच्यावर कोणी येऊन पडू नये म्हणून. तुमच्याकडे जर स्टोअरला फोन केला किंवा कोणाला तिकडे आम्ही सांगितलं तर साधे झाकणं पण नाहीयेत. आमचं बिल ते ठेकेदाराचं एक्स्ट्रा काम झालंय, तो आता आपल्याला देऊ शकणार नाही. मग तोपर्यंत तो खड्डा ओपन ठेवायचा. काही ठिकाणी झाकणं आम्ही आमच्या पैशाने आणून टाकले. बस लोक मागत नाहीत का मग आता आमच्याकडे झाकणं नाही बाबा याला, किंवा हे प्रॉब्लेम सांगत नाहीत का? मग कोणाला सांगणार? ते नगरसेवकालाच सांगणार ना, किंवा आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगणार. मग त्याची त्या ठिकाणी आम्ही पळत जाऊन बघणार तिथं आहे का, काही देत आहेत का नाही, तर आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही ते टाकून देतो की त्यांची अडचण नकोय. बरोबर आहे. अनेक विषय आहेत. रस्ते म्हणजे तुम्ही रस्ते जर पाहताल ना, आता ते काय बरेचसे रस्ते, आता तुमचा हा वाचनालयापासूनचा आनंदी बाजारचा रस्ता आज वर्ष झाले तो रखडलेला आहे. आत्ता काम झालंय त्याचं कम्प्लीट, आत्ता काम झालंय. खूप हालत काढली तिथल्या नागरिकांनी. धंदे नाही राहिले. धंदे म्हणजे त्यांची कमाई नव्हती एवढ्या एक वर्षभरामध्ये. हा म्हणजे रस्ताच नाही म्हणजे लोकांनी यायचं कसं त्यांच्या दुकानापर्यंत. हा ही सगळी अशी ते रस्ता खांदून ठेवला, त्याचे झाकणं सुद्धा तुटलेले होते. ते म्हणजे अक्षरशः एक गाडी बसली होती त्याच्यामध्ये. आणि मी स्वतः कंप्लेंट केलेली आहे निंबाळकर साहेबांकडे, त्या गोष्टीची कंप्लेंट केलेली की तुम्ही त्या ठेकेदाराला झाकण तर टाका, ते तुम्ही रस्ता तर खांदून ठेवलाय तिथं, ते चेंबरचे झाकणं फुटलेत, किमान त्याला तेवढं तर काम करायला लावा. काय नाही, निंबाळकर साहेब काय नाही हसून मारून नेलेले, 1 रुपयाचं काम निंबाळकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं नाही. त्या रस्त्याच्या पुरतं बोलतो. गांभीर्याने लक्ष काही घेणं देणं पडलेलं नाही त्या पालिकेला. तुम्हाला सांगतो काही नाही. नागरिकांच्या म्हणजे भविष्याचा, त्यांच्या आरोग्याचा काही घेणं देणं पडलेलं नाही. कचऱ्याच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. 3 दिवस झाडायला आता आले, रात्रीच्या टायमाला बंद झाले कचऱ्यावाले. परत रात्रीची ती झाडायला यायची, येत होते स्टार्टला, आता मध्ये परत चालू झाले, परत बंद झाले. हे कचऱ्यावाले कचरा गोळा करून कुठे ठेवतात माहिती तुम्हाला? एक यांची विशिष्ट प्रकारची जागा आहे, तिथं एवढी घाण झाली. हे कोयनूरच्या पाठी माग त्यांनी काही ठिकाणी कचरा गोळा केलेला आहे. त्यानंतर गांधी मैदानात एक ठिकाणी कचरा गोळा करून ठेवलेला आहे. त्याच्याच विल्हेवाट नाही लावले, लांब नेत नाहीत. विकतात का काय तेच कळत नाही. ते फक्त जमा करून ठेवतात तिथं. विकत असतील जाऊन. प्लॅस्टिक असते इथं बाजारपेठेमध्ये, प्लॅस्टिकचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे. काय पुट्टे हे तिथं जाऊन ठेवतात, हे गोळा करून ठेवतात. आता त्या बिचाराला आपण काही बोलू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे सुद्धा घाण होत चालली तिथं. कुत्रे आहेत, रस्त्यावरचे कुत्रे आहेत, यांचे सुद्धा खूप मोठा त्रास आहे साहेब. त्या कुत्र्याची विष्ठा कोरडी झाली, ते कुत्र्याची विष्ठा महापालिकेचे लोक उचलत नाही साहेब. ती म्हणजे महापालिकेमध्ये ती परिस्थितीच नाही. मला माहितच नाही की ते उचलत, त्यांना उचलायचं म्हणजे ते उचलतात का नाही, त्यांना अधिकार का नाही, म्हणजे कोण उचलणार? ते तसंच वाळून तसंच धूळ आहे ना तुमच्या खाण्यापिण्याच्या नाश्त्यांच्या गाड्यावर उडून राहिली. आणि तुमच्या आमच्या दुकानांमध्ये ती धूळ तोंडा वाट्या आतमध्ये चाललेली. काय आरोग्याचा विषय इथं? पिण्याच्या पाण्याचा काय विषय? पिण्याच्या पाण्याची पण हीच परिस्थिती आहे. फेज 2 ची तुमची लाईन चालू झालेली नाही. फेज 2 चे पाईप टाकून ठेवलेले आहेत. जुन्या लाईनी लीक आहेत. तुम्ही तापिदास गल्ली भागासारख्या ठिकाणी जा, अर्धवट रस्ता केला, कॉन्क्रिटीकरण, त्याच्या पहिले तुम्ही ड्रेनेज लाईनचा विषय बघितला नाही. तिथं तुम्ही फेज 2 ची लाईन बघितली नाही, किंवा ती जुनी लाईन, तिथली लाईन लीक आहे. आज ती चेंबर मधून गेलेल्या लाईन आहेत. त्या चेंबर मधून लोकांना घाण पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही जर ती काळी लाईन टाकली तर टेम्पररी ती जुनी लाईन बंद करून त्या फेज 2 च्या काळ्या पाईपला, त्या फेज 2 च्या पाईपला ती लाईन तात्पुरतं लोकांना डिस्ट्रीब्युट करू शकतं पाणी. ते सुद्धा करत नाही कोणी. किती वेळा अनेक सारे कंप्लेंट केलेले आहेत त्या संदर्भात. शेवटी भाऊ, आपल्या प्रेक्षकांना किंवा तुमचे प्रभाग क्रमांक 11चे जे मतदार ही मुलाखत पाहतायत, त्यांना तुम्ही काय आवाहन करायला जाताना? आव्हान म्हणजे मी एक उच्च शिक्षित उमेदवार आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय आता. सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय याच्याकरता करतोय की बाबा आपल्याला सुद्धा काही कामांची माहिती मिळाली पाहिजे. कॉर्पोरेशनमध्ये काय पद्धतीचं काम चालू आहे, रस्त्याचं काम कशा पद्धतीने होतंय, टेंडर कसं होतंय, टेंडरच्या पद्धतीने ते काम होतंय का नाही होतंय,
एक प्रसंग तुम्हाला सांगतो की त्या टायमाला भैयाने एक तपन रोडचा एक विषय आणला होता रस्त्याच्या संदर्भात. तो जो होता ना, त्यांच्या हातात जे पेपर होते, एक दिवशी मला बोलवलं, म्हणे मला हे ट्रान्सलेट करून पाहिजे. म्हणलं भैया ट्रान्सलेट, मी त्यांना ट्रान्सलेट करून आणून दिलं. पण त्यानंतर ते म्हणजे त्याची ते माहिती घ्यायला सखोल चौकशी करायला लोक आले होते. त्या टायमाला मला कळालं की आपल्याकडे कोणतरी तेवढा माहिती तज्ञ माणूस पाहिजे. तर मीच विचार केला, मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतो म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन त्या टायमाला घेतलेली आहे आणि आज मी करतोय सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणून माझ्या प्रभागामध्ये उच्च शिक्षित कोण असतील ना, किंवा ज्यांना 10वी 12वी नंतर शिकायचं, मी त्यांना कायम सांगत असतो की शिक्षण करा कंटिन्यू. शिक्षणाची आवड ठेवा आणि शिक्षण करा पूर्णपणे. मी ह्या माध्यमातून माझ्या शिक्षणाच्या, मी पहिली गोष्ट एखादं काम करायचं म्हटल्यानंतर त्याची माहिती, त्याचा अभ्यास करणं हे समोरच्याला म्हणजे मला आवडतं, मग मी तो विषय पुढे नेतो. म्हणून मी सगळ्यांना माझ्या प्रभागातील नागरिकांना एकच सांगतोय की भाऊ, मी उच्च शिक्षित आहे आणि मी त्या माध्यमातून आपले काम कसे होतील याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही तुमच्या आपल्या प्रभागामध्ये तुम्ही तर मला त्या ठिकाणी नागरिक मला साथ देणारच आहेत. पण मी परत एकदा आव्हान करतो सगळ्यांना की प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी इलेक्शन लढवत आहे. माननीय अनिल भाई राठोड यांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे मी. त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांची एक संधी, मला तुम्ही सर्वांनी एक संधी द्यावी तुमची सेवा करण्याकरता, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.